अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज यतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय। माला कमंडलुरुध कर पद्म युग्मे मध्यस्थ पाणियुकुले डमरू त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्व करयोः शुभ शंख चक्रे वंदे तमत्रिवरदं भुज षड्गयुक्तम् काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रींचा सदावास गोदातिरासी गोंदेश्वराच्या गोविंदपुरीसी प्रार्थी तसे दत्त दिगंबराला नमितो तुम्हा अर्पुणे पुष्पमाला। आज माघ शुद्ध पौर्णिमा श्री गुरु दत्तधाम श्री क्षेत्र गोंदी आयोजित प्रतिमासिक पौर्णिमा प्रवचन मालेतल्या आजच्या प्रवचन सेवेची जबाबदारी, आजच्या प्रवचन सेवेचं भाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे। दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण या प्रवचन मालेच्याद्वारे दत्त संप्रदायातल्या विविध महापुरुषांची चरित्र, विविध अवतारी पुरुषांची चरित्र, विविध संत महंत प्रभृतींची चरित्र श्रवण करत असतो। या आधीच्या पौर्णिमेला प्रवचन सेवेमध्ये माझे ज्येष्ठ बंधू हरिभक्तीपरायण श्रीपाद महाराज मुळे यांनी देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन पंत देशपांडे अर्थात थोर असे सिद्ध पुरुष जनार्दन स्वामी महाराज यांचं चरित्र आपण सर्वांना ऐकविलं। आज काही अपरिहार्य कारणास्तव श्रीपाद बुवा ही प्रवचन सेवा रुजू करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांनी मला सांगितलेली जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मी या प्रवचन सेवेच्या माध्यमातून पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे। दत्त संप्रदायातल्या विविध महापुरुषांची चरित्र पाहत असताना जेव्हा जनार्दन स्वामींचं नाव आपल्या समोर आलं आणि जनार्दन स्वामींचं चरित्र आपण पाहिलं, याच जनार्दन स्वामींची परंपरा पुढे चालवली। जनार्दन स्वामींचा अनुग्रह नेमका कुणाला झाला आणि त्यातून पुढे हे दत्त संप्रदायाचं जे बीज आहे ते कसं एका महावृक्षामध्ये रूपांतरित झालं याचा थोडासा अभ्यास आजच्या प्रवचनामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जेव्हा जनार्दन स्वामींची परंपरा, गुरु परंपरा सांगितली जाते तेव्हा सरासरी असं वचन उद्धृत केलं जातं, नारायण विधी अत्रिनाथ दत्त जनार्दन श्री एकनाथ। आपण जय जयकार करताना सुद्धा नेहमी असं म्हणतो, दत्तात्रय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। म्हणजे अगदी आदि नारायणांपासून सुरू झालेली ही परंपरा, ही दत्त परंपरा, ही संप्रदाय परंपरा जनार्दन स्वामींच्या माध्यमातून पुढे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांपर्यंत आली। नाथांच्या एकनाथी भागवताच्या 9व्या अध्यायामध्ये नाथांनी एक ओवी उद्धृत केलेली आहे। नाथ म्हणतात, दत्तात्रेय शिष्य परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा तेणे जनार्दनु तिसरा शिष्य केला खरा कलियुगी। म्हणजे जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांनी 24 गुरु केले, परंतु शिष्य मात्र दोघांना 3च केले। या 3 शिष्यांची चरित्र सरासरी आपल्याला वाचनामध्ये येतात। कोण कोण? दत्तात्रेयांची शिष्य परंपरा कशी? तर एक म्हणजे सहस्त्रार्जुन, सहस्त्रार्जुनाला भगवान अवधूत दत्तात्रेयांनी उपदेश केला। दुसरा राजा यदू, या यदुराजाला भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष उपदेश केला। आणि त्यानंतर तिसरा शिष्य जो कलियुगामध्ये अवतीर्ण झाला, ज्यांचं चरित्र आपण या आधीच्या भागात पाहिलं, ते जनार्दन पंत, ते जनार्दन स्वामी। तेणे जनार्दनु तिसरा शिष्य केला खरा कलियुगी। आणि याच जनार्दन स्वामींची पूर्ण कृपा ज्यांनी संपादन केली ते
पैठणचे प्रतिष्ठान निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज. नाथांबद्दल, नाथांचं महात्म्य आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये सांगणं हे अत्यंत कठीण आहे. परंतु नाथांची जी दत्त परंपरा आहे, नाथांची जी गुरु परंपरा आहे, ती थोडक्यामध्ये आपण आज जाणून घेऊया. नाथांनी त्यांच्या गुरु परंपरेच्या अभंगामध्ये एक सुंदर असा अभंग लिहिलेला आहे. नाथ म्हणतात, जो निर्गुण निराभास जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदिगुरु. जे आदिनारायण आहे, ज्यांच्यापासनं ब्रह्माची देखील उत्पत्ती झालेली आहे, तिथून माझी परंपरा सुरू झाली. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्मा अत्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित श्री अवधूत दत्तात्रेय. भगवान आदिनारायणांच्या नाभिकमलामधून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. या ब्रह्मदेवांना त्यांनी अनुग्रहित केलं, हंसगीतामधनं उपदेश केला आणि ब्रह्मदेवांना ज्ञान झालं. त्यानंतर ब्रह्मदेवांनी तप केलं आणि त्यानंतर ब्रह्मदेवांच्या पोटी जे 10 मानसपुत्र जन्माला आले, त्यामध्ये एक अत्री होते. या अत्री मुनींच्या पोटी पुढे भगवान अवधूत दत्तात्रेयांचा जन्म झाला असं आपल्याला ज्ञात आहे. ब्रह्मदेवांनी अत्रींना उपदेश केला, अत्रींनी जगद्गुरु भगवान दत्तात्रेयांना उपदेश केला आणि याच दत्तात्रेयांची पुढे परंपरा जनार्दन स्वामींपर्यंत आली. दत्तात्रेय परंपरा सहस्त्रार्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी, जनार्दन कृपेस्तव दाण, समूळ निरसले भवबंधन, एका जनार्दनी शरण झाली पूर्ण परंपरा. असा एकनाथ महाराजांच्या गाथेमध्ये गुरु परंपरेचा अभंग आपल्याला वाचायला मिळेल. नाथांनी स्वतःची गुरु परंपरा दत्त परंपरा आहे. नाथ स्वतः गुरु परंपरेनं दत्त सांप्रदायिक आहेत, याचा दाखला स्वतः नाथांनीच एकनाथी भागवतामध्ये, एकनाथी गाथेमध्ये आणि एकनाथी भागवतामध्ये या दोनही त्यांच्या ग्रंथामध्ये देऊन ठेवलेला आहे. नाथ बाल वय असताना नाथ जेव्हा जन्माला आले असं म्हणतात, नाथांचा जन्म मूळ नक्षत्रावर झाला आणि त्यानंतर त्यांचे आई वडील स्वर्गवासी झाले. एक महान अशी परंपरा, भगवत भक्तीची परंपरा, भागवत संप्रदायाची परंपरा, सूर्योपासनेची परंपरा नाथांच्या कुळामध्ये होती. भानुदास महाराज, ज्या भानुदास महाराजांनी पंढरपूरला भगवंताची, पांडुरंगाची मूर्ती जी कर्नाटकामध्ये एका राजानं तिकडनं नेली होती, ती आणून पुन्हा प्रस्थापित केली, असा ज्या भानुदास महाराजांचा अधिकार, त्याच भानुदासांच्या वंशामध्ये प्रत्यक्ष महाविष्णूंचाच अवतार जणू की जन्माला यावा, या पद्धतीनं नाथांचा जन्म झाला. स्वये भान जो भानु आराधियेला, तयेचे कुळी दीपको दिव्य झाला, असं वर्णन नाथांच्या अष्टकामध्ये आपण नेहमी ऐकतो. या भानुदास महाराजांनी सूर्याराधना केली, पांडुरंगाची भक्ती केली, भागवत धर्माची पताका जिवंत ठेवली, खांदी वाहून नेली आणि भगवत भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. याच भानुदास महाराजांचे पुढे जे कोणी वंशज चक्रपाणी महाराज, त्यानंतर त्याच चक्रपाणींचे पुढे सूर्यनारायण महाराज, आणि या सूर्यनारायण महाराजांच्या पोटी नाथांचा जन्म झाला. नाथांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला असं म्हणतात. आणि बालपणीच गुरु अनुग्रह व्हावा, गुरु कृपा व्हावी याकरता नाथ महाराज घरी कुणालाही न सांगता गोदावरीच्या स्वप्न दृष्टांतानुसार, गंगेनं गोदावरीनं त्यांना जो स्वप्न दृष्टांत दिला, त्या स्वप्न दृष्टांतानुसार नाथांनी देवगिरी किल्ला गाठला. देवगिरीत त्या किल्ल्याचे किल्लेदार त्या काळी जनार्दन पंत होते, त्यांना जनार्दन स्वामी असं लोक म्हणत. ते प्रख्यात सिद्ध पुरुष होते आणि दत्त सांप्रदायिक होते. अवधूत भगवान दत्तात्रेय त्यांना नेहमी दर्शन देत असत, त्यांच्याशी नेहमी वार्तालाप चाले, त्यांच्याशी नेहमी ज्ञानचर्चा त्यांची चाले. आणि राज्यकारभार बघत असताना आध्यात्मिक उन्नती झालेला सिद्ध पुरुष गोदावरीनं या बाल असलेल्या एकोबाला स्वप्न दृष्टांतामध्ये दिला आणि सांगितलं, जा
देवगिरी किल्ल्यावर तुझे गुरु तुझी वाट पाहताय. आणि एवढा भाग्याचा क्षण नाथांच्या जीवनामध्ये आला. काय सांगू, या नाथांनी दरकोज मुक्काम करीत देवगिरी किल्ला म्हणजे आज ज्याला आपण दौलताबाद म्हणतो, औरंगाबादेच्या जवळ, त्या दौलताबादच्या किल्ल्यावरती प्रवेश मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. एक दिवस जनार्दन पंतांचं दर्शन झालं आणि जनार्दन पंतांनी देखील ओळखलं की नाही, हे लेकरू काहीतरी पुढे जाणार आहे, काहीतरी याच्यामध्ये कुठेतरी ईश्वरी अंश आहे असं त्यांना तात्काळ जाणवलं. आणि त्यांनी देखील अनेक परीक्षा घेतल्या नाथांच्या आणि या अनेक परीक्षांमध्ये नाथ उत्तीर्ण झाले. आपल्याला नाथांचं चरित्र पूर्णतः माहिती. कृष्णदयारण नावाचे नाथांचे जे शिष्य आहेत त्यांनी नाथांचं एक सुंदर असं स्तोत्र लिहिलेलं आहे. त्या स्तोत्रामध्ये जेव्हा नाथांवरती गुरुकृपा कशी झाली याचं वर्णन कृष्णदयारणव करतात, त्यावेळी ते असं लिहितात, सप्रेम युक्त घडली गुरुभक्ती साची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची. गुरुभक्ती नाथांनी केली, जनार्दन स्वामींची सेवा नाथांनी केली आणि प्रेमयुक्त अंतःकरणानं केली. ती गुरुभक्ती नाथांना अगदी बालवयामध्ये, अगदी कुमार वयामध्ये घडली. आणि एवढंच नव्हे तर जनार्दन स्वामींची पूर्ण कृपा नाथांनी संपादन केली. आणि एक दिवस गुरुवारी नाथांना जनार्दन स्वामींच्या अनुग्रहानुसार सगुण साक्षात्कार झाला. भगवान जगद्गुरु दत्तात्रेयांचं सगुण स्वरूपातलं दर्शन त्यांना घडलं. आणि मग त्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वत्र दत्तमय हे सगळं विश्व त्यांना दिसू लागलं. म्हणूनच इथे कृष्णदयाळू म्हणतात, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. गुरु महाराजांची भक्ती घडली, गुरु महाराजांची सेवा घडली, गुरु महाराजांची कृपा देखील संपादन झाली. त्यामुळं बालवयामध्ये सगुण साक्षात्कार झाला आणि समाधी लागली. निर्विकल्प समाधीचा आनंद नाथांनी अगदी अल्पवयामध्ये घेतला. आणि केवळ आध्यात्मिक उन्नतीच नाही तर अनेक ग्रंथांचं ज्ञानार्जन स्वतः जनार्दन स्वामींच्या देखरेखीमध्ये नाथांचं देवगिरी किल्ल्यावरती झालं. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं विवेचन नाथांना जनार्दन स्वामींच्या अमृतवाणीतून ऐकायला मिळालं. नाथ धन्य झाले आणि याच नाथांनी पुढे जनार्दन स्वामींसोबत तीर्थयात्रा देखील केली. अनेक दत्तस्थानं, जेवढी म्हणून काही दत्तस्थानं असतील, जेवढी म्हणून काही तीर्थक्षेत्र असतील, जेवढे म्हणून काही धाम असतील, जेवढे म्हणून काही भव्य दिव्य अशी मंदिरं असतील, या सर्व तीर्थांना, सर्व क्षेत्रांना स्वतः जनार्दन स्वामी नाथांना घेऊन गेले. केवढं भाग्य असेल नाथांचं. नाथांवरती स्वामींची पूर्ण कृपा झाली. आणि या पूर्ण कृपेचा जो काही परिपाक आहे तो म्हणजे नाथांचा उत्तरार्ध आहे, नाथांचं जीवनचरित्र जे आपण पाहतो. अगदी या काळामध्ये उल्लेखानं सांगावं असं वाटतं, नाथांची जेव्हा साधना चालू असे, ही साधना चालू असताना अनेकदा सत्व परीक्षा पाहिली जाते. अनेकदा नाथांची तपश्चर्या चालू असताना हा खरोखर या साधनेला चिकटू नये का म्हणून भगवान प्रभू दत्तात्रेय सुद्धा त्यांची परीक्षा घेत. आणि या परीक्षेची पोच पावती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नाथ त्यांची साधना सोडत नसत. आपण एक चित्र बघतो नाथांचं अगदी तरुण वयामधलं, की नाथ तपश्चर्येला बसलेले आहेत, नाथ काहीतरी ध्यानमग्न आहेत, साधनेला बसलेले आहेत. आणि एक भला मोठा भुजंग नाथांच्या डोक्यावरती फणा काढून विराजमाने, नाथांच्या अंगाला वेटोळे घातलेला असं चित्र आपण पुस्तकांमधून पाहतो. शूलिभंजन पर्वतावरती, जो शूलिभंजन पर्वत, शूलिभंजन क्षेत्र या देवगिरी किल्ल्यापासून अगदी जवळ आहे, त्याला सूर्यप्रभंजन असं नाव आहे, सूर्यप्रभंजन तीर्थ. या शूलिभंजन पर्वतावरती ती शिळा अजूनही आहे. त्या शिळेवरती नाथ बसायचे आणि त्यांची साधना चालायची. एक दिवस असा झाला
की नाथांचं साधना चालू आहे, नाथांचं ध्यान चालू आहे आणि एक भला मोठा भुजंग नाथांच्या पूर्ण शरीराभोवती विळखा घालून डोक्यावरती अगदी सावली त्यानं धरली. त्या प्रसंगाचं नाथांनी त्यांच्या गाथेमध्ये वर्णन केलंय. उत्तर आयुष्यामध्ये जेव्हा नाथांनी रचना केल्या त्या गाथेमध्ये ते म्हणतात, आम्हा डंखो आला काळ तव तो जाहला कृपाळ. तो मला दंश करण्यासाठी कदाचित आला असेल, परंतु दंश करण्यासाठी आला आणि त्यानं माझ्या डोक्यावरती सावली धरली. तव तो जाहला कृपाळ. हे का घडलं? हे कशामुळे घडलं? तर हे नुसतं घडलं नाही, तर हे कधी घडतं? भली ओळख ही झाली आता. त्याची आणि माझी जणू काही ओळख झाली त्या काळाची. चित्त मीनलेसे चित्ता. त्याचं आणि माझं चित्त वेगळं राहिलं नाही, तो आणि मी वेगळा राहिलो नाही, तो आणि मी एक झालो. एका जनार्दनी पायी जिन्या मरण्या सौरसू नाही. आम्हा डंखो आला काळ तव तो जाहला कृपा. नाथांच्या अभंगाचं मोठं वैशिष्ट्य आहे. नाथ स्वतःला कधीही एक नाथ म्हणून घ्यायला तयार नाही. नाथ फक्त म्हणतात एका. आणि कुणाचा एका? तो कुणाशी रत आहे? जनार्दनी. तो त्यांच्या गुरूंशी रत आहे. कुठेही नाथांचं वाङ्मय काढा आपण, त्याच्यामध्ये नाथांची जी नाममुद्रा आहे ती आहे एका जनार्दनी. हा जो एका आहे तो जनार्दनी रत आहे, तो जनार्दनांच्या पायी आहे, असं नाथ वेळोवेळी आपल्याला सांगतात. एवढा मोठा विनम्र भाव, एवढी मोठी आपल्या गुरूंच्या ठिकाणी असलेली विनम्र भावना नाथांनी त्यांच्या प्रत्येक वाङ्मयाच्या प्रत्येक अगदी अभंग असेल, गवळण असेल, भारुड असेल, विराणी असेल किंवा उगीबद्ध नाथांचं वाङ्मय असेल, प्रत्येक ठिकाणी एका जनार्दनी अशीच नाममुद्रा आपल्याला पाहायला मिळते. वेळोवेळी नाथांनी आपल्या गुरूंच्या विषयी असलेला विनम्र भाव प्रकट केलेला आहे. नाथ दत्त सांप्रदायिक तर होतेच, परंतु नाथांचा अधिकार इतका श्रेष्ठ होता की नाथांनी त्या काळामध्ये आपल्या घरी असलेली जी भागवत संप्रदायाची परंपरा आहे, जी वैष्णव संप्रदायाची परंपरा आहे, जी वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ती सुद्धा अधिकाधिक वैभवशाली उज्ज्वल केली. 20-22 वर्षांनंतर नाथ जेव्हा तीर्थयात्रा करून पैठणला परतले, नाथांचा गृहस्थाश्रम सुरू झाला. तो गृहस्थाश्रम अगदी एखाद्या वैभवशाली राजाला देखील लाजवेल एवढा वैभवशाली गृहस्थाश्रम नाथांनी अनुभवला. परंतु नाथ त्याच्यामध्ये लिप्त झाले नाहीत, नाथ अलिप्त होते. साऱ्या काही त्या व्यापामध्ये असून सुद्धा नाथ शांती ब्रह्म होते. शांती ब्रह्म ही पदवी एकमेव नाथांना आहे वारकरी संप्रदायामध्ये. एवढं सगळं असून विनम्रतेची भावना, पराकोटीची शांतता, पराकोटीची समरसता, पराकोटीची समता, पराकोटीची सहानुभूती आणि पराकोटीचा दयाळूपणा नाथांच्या चरित्रामध्ये आपल्याला ठिकठिकाणी पाहायला सापडेल. आणि नाथांचा हा अधिकार, असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजच नंतर जणू काही नाथांच्या स्वरूपानं पुनश्च अवतीर्ण झाले. एक काळ असा होता त्या काळामध्ये ज्ञान म्हणजे काय हे लोकांना कळेना असं झालं. त्यावेळी प्रत्यक्ष महाविष्णूंनी माऊली ज्ञानेश्वरांच्या स्वरूपानं त्या पृथ्वीवर अवतार घेतला आणि तेच ज्ञानेश्वर पुढे नाथांच्या स्वरूपामध्ये पुनरावतीर्ण झाले. म्हणून म्हटलं जातं भानुदासाची एक ओळी महाविष्णूचा अवतार. या ज्ञानेश्वर महाराजांनी देखील नाथांवरती स्वप्न दृष्टांतामध्ये कृपा केली. स्वतः स्वमुखानं ज्ञानदेव हा चतुराक्षरी मंत्र त्यांना सांगितला आणि धन्य केलं. एवढंच नव्हे तर त्यांना एक मोठं कार्य दिलं. ते म्हणाले, नाथा, अरे अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी अळंदिसी काढवेगी, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरा, तो नंदिके माझारा देखिले द्वार, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्री गुरु भेटले ज्ञानदेव. नाथांचाच अभंग आहे. नाथ म्हणतात, श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, दिव्य तेजः पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असो. काय अधिकार आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः स्वप्नामध्ये येऊन सांगावं की माझ्याकडे ये, माझ्या ज्ञानेश्वरीला
प्रतिशुद्ध कर. आणि एक फार मोठं ज्ञानेश्वरीच्या संपादनाचं देखील कार्य नाथांनी त्यांच्या उत्तरायुष्यामध्ये केलं. जी प्रस्थानत्रयी म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची म्हटली जाते, त्यामध्ये ज्ञानेश्वरी, एकनाथांचं एकनाथी भागवत आणि तुकोबाराय यांची गाथा, या ज्ञानेश्वरीचं प्रतिशुद्धीकरणाचंही श्रेय आणि एकनाथी भागवत हे दोनही ग्रंथ नाथांकडनं एक संपादित झालाय, एकाच लेखन स्वतः नाथांनी काशी सारख्या ठिकाणी केलंय. एवढा मोठा अधिकार नाथांचा आहे. नाथांनी केवळ हे 2 ग्रंथच लिहिले नाही, तर नाथांच्या ग्रंथाची नुसती यादी जरी वाचली तरी आपल्याला आपलं एक आयुष्य हे ग्रंथ समजावून घेण्यामध्ये पुरणार नाहीत. नाथांनी किती म्हणून ग्रंथसंपदा लिहिली? 1 ते 1.25 लाखाच्या पुढे नाथांची रचना जाईल, एवढी मोठी महान अशी ग्रंथ रचना नाथांनी केली. चतुश्लोकी भागवत, हस्तामलक, शुकाष्टक, स्वात्मबोध, चिरंजीव पद, आनंद लहरी, अनुभवानंद, मुद्राविलास, लघुगीता, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, एकनाथांची अभंग गाथा, एकनाथांचा हरिपाठ आहे, गवळणी आहेत, भारुडा आहेत, विराण्या आहेत. किती म्हणून सांगू? एवढं मोठं साहित्य नाथांनी तुमच्या आमच्या सर्वांना वेदांत समजावा, अध्यात्म मार्गाची गोडी लागावी आणि हरिभक्ती कशी करावी हे कळावं, यासाठी एवढं मोठं भांडार, ज्या काळामध्ये कागद मिळू नये, ज्या काळामध्ये शाई मिळू नये, आसमानी सुलतानी संकट असावीत, त्या काळामध्ये हे साहित्य निर्माण केलं. आणि तुम्ही आम्ही संत साहित्याच्या प्रचाराच्या प्रसाराच्या गप्पा मारतो. आज नाथांचं एवढं सगळं साहित्य उपलब्ध आहे, याचाच अर्थ नाथांनी त्यांच्या साहित्याचा प्रचंड असा प्रचार आणि प्रसार आधीच करून ठेवलेला आहे. तुम्ही आम्ही कोण त्यांच्या ग्रंथांचा आणि त्यांच्या साहित्याचा प्रचार प्रसार करणार? ते महान असं कार्य तेव्हाच होऊ शकतं जेव्हा असे अवतारी पुरुष अशा पुण्य पावन पवित्र भूमीमध्ये, पैठणला दक्षिण काशी म्हटलं जातं, गोदावरीचा काठ आहे आणि दक्षिण गंगा म्हणून ज्या गोदावरीला म्हटलं जातं, त्याच दक्षिण गंगा गोदावरीमध्ये नाथांनी जलसमाधी घेतली. अलौकिक असं आयुष्य नाथ जगले, अलौकिक अशी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि शेवटी स्वतः देव ज्यांच्या घरी येऊन 36 वर्ष राबला, त्या नाथांचा अधिकार तो तुम्ही आम्ही आपल्या वाणीनं काय वर्णन करा. असं माझ्या कुठेतरी हल्ली वाचनामध्ये आलं की 36 वर्षामध्ये भगवान 3 वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये नाथांकडे येऊन राहिले. काही जण असं म्हणतात की 12 वर्ष नाथांकडे पाणी भरण्याचं, पाणक्याचं काम भगवंतांनी स्वतः केलं. 12 वर्ष चंदन उगाळण्याचं, चंदन घासण्याचं काम नाथांकडे भगवान स्वतः करत होते आणि 12 वर्ष नाथांच्या कीर्तनामध्ये टाळ धरून नाथांच्या कीर्तनाची साथसंगत करण्याचं भाग्य भगवान स्वतः अनुभवत होते, असं काही जण सांगतात. काही जण असं सांगतात की 12 वर्ष भगवान श्रीखंड्याच्या स्वरूपात नाथांच्या पूर्ण जीवनामध्ये साथसंगत करत होते, कारण नाथ आलिप्त होते. नाथांवरती समाजाचे अनेक काय म्हणता येईल त्याला आघात झाले, परंतु या सर्व प्रसंगामध्ये स्वतः भगवान श्रीखंड्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येक ठिकाणी उभा होता. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो, असं मोरोपंत एके ठिकाणी वर्णन करतात. 12 वर्ष श्रीखंड्याच्या स्वरूपात नाथांकडे या भगवंतानं पाणी वाहिलं. पुढचे 12 वर्ष असं म्हणतात की नाथांच्या लग्नामध्ये गिरिजाबाईंसोबत नाथांचं लग्न झालं आणि या त्यांच्या सोबत एक जण आला होता. तो कुठला होता, काय होता माहित नाही, त्याचं नाव उद्धव. हा उद्धव नाथांकडे देवपूजेची सगळी सामुग्री आणून द्यायचा. पूर्ण देवपूजेला नाथांना काय लागेल काय नको असं सगळं तिथे ठेवायचा, चंदन उगाळून द्यायचा. खूप मोठं देवघर आहे नाथांचं, ज्याला आतलं नाथ मंदिर आपण हल्ली अलीकडे म्हणतो पैठणला. आपण कधी पैठणला जेव्हा जाऊ तेव्हा नक्की बघा की किती छान असं देवघर नाथांचं आहे.
त्या देवघरामध्ये नाथ जेव्हा पूजा करायला बसत, त्या पूजेची सगळी सामुग्री या उद्धवानं आणून द्यावी. घरी हवं नको ते बघावं, जे काही काम असेल ते करावं. कुणी म्हणतात की हे उद्धव महाराज म्हणजे भगवंताचेच अवतार होते, त्यांनी 12 वर्ष काम केले. काही जणांचं असं म्हणणं आहे की उद्धवाच्या स्वरूपात 12 वर्ष, श्रीखंड्याच्या स्वरूपात 12 वर्ष, आणि त्यानंतर आणखीन एक महत्वाची व्यक्ती नाथांच्या आयुष्यामध्ये आली, जिनं नाथांचं उर्वरित भावार्थ रामायण परिपूर्ण केलं. युद्धकांडापर्यंत नाथांचं भावार्थ रामायण लिहिणं झालं होतं. त्यानंतर नाथ वैकुंठाला निघाले, जलसमाधी घेणार असं म्हटले, आणि ते काम अर्धवट राहिलं. नाथांच्या कीर्तनामध्ये साथ संगत करणारा, उड्या मारणारा, टाळ धरणारा गावबा, जो अत्यंत उन्हाळ होता, अत्यंत द्वाड होता, निरक्षर होता, त्याला कुठेही लिहिता वाचता येत नव्हतं, परंतु त्याला पुरणपोळी फार आवडायची, आणि ती पुरणपोळी खाण्यासाठी तो नाथांकडे रोज यायचा, आणि रोज विजयी पांडुरंगाचा नैवेद्य त्याला असायचा. नाथ त्याला जेवू घालायचे. हे संतांच्या घरचं जे भोजन, हा प्रसाद त्याला सेवन करायला मिळाला. तो गावबा सुद्धा कोणी म्हणतात की भगवंताचाच अंश होता, आणि हे भगवंताचे अंश असल्याशिवाय असं महान असं कार्य त्यांच्या हातून घडत नाही. गावबा महाराजांच्या हातून भावार्थ रामायणाची प्रत परिपूर्ण झाली. स्वतः भगवंतांनी 36 वर्ष जे ओझं झालं होतं, भानुदास महाराज, चक्रपाणी महाराज आणि सूर्यनारायण महाराज यांनी या 3 पिढ्यांनी जी उपासना केली, त्या उपासनेचं कर्ज झालं. भगवान म्हणाले माझ्या डोक्यावर, ते फेडण्यासाठी तुझ्याकडे मी आलोय. म्हणून 3 तप भगवान स्वतः नाथांच्या घरी राबले. आमच्या दत्त संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे माता अनुसूयेनं अगदी त्रैलोक्य स्वतःच्या दारामध्ये उभं केलं, त्याचप्रमाणे नाथांच्या सुद्धा अधिकार असा आहे की निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. निळोबारायांनी अभंगामध्ये नाथांचं वर्णन करत असताना शेवटी असं लिहिलंय की स्वतः प्रभू भगवान दत्तात्रेय, जो दत्त संप्रदाय, जी दत्त परंपरा आपण या पौर्णिमा प्रवचनामधून ऐकतोय, ते भगवान दत्तात्रेय स्वतः चोपदाराचा पोशाख करून, हातामध्ये चोपदारकीची काठी घेऊन नाथांचं द्वारपाल म्हणून तिथे उभे असतात. आजही आपण कधी आपल्या नाथ मंदिरात गेलो तर आपल्याला बाहेर त्या महाद्वारावरती भगवान दत्तात्रेयांचं चित्र पाहायला मिळेल, हातामध्ये अगदी चोपदाराची काठी घेऊन. एक सुंदर अशी आख्यायिका या बाबतीत नेहमी सांगितली जाते. अंबेजोगाईचे सर्वज्ञ दासोपंत महाराज हे देखील नाथ पंचकातले एक फार मोठं विभूतिमत्व होतं, फार मोठे सिद्ध पुरुष होते. पुढे मागे त्यांचं सुद्धा चरित्र आपल्याला या पौर्णिमा प्रवचनामधून ऐकायचंय. या दासोपंत महाराजांचा अधिकार देखील खूप श्रेष्ठ होता, खूप थोर असे कीर्तनकार होते, खूप मोठं त्यांचं सुद्धा साहित्य आहे. गीतार्णव नावाचा त्यांचा खूप मोठा ग्रंथ आहे. पदार्णव आहे, गीतार्णव आहे, पासोडी आहे दासोपंतांची. त्या दासोपंतांनी पैठणला यावं, प्रतिष्ठानला यावं. आमचे पूज्य परमपूज्य तीर्थरूप नेहमी कीर्तनामधून दासोपंतांची ही आख्यायिका सांगत असतात. दासोपंतांकडे नाथ स्वतः अंबेजोगाईला गेले, म्हणाले माझ्याकडे कृष्णाच्या जन्माष्टमीचा उत्सव असतो, महाराज आपण कीर्तन सेवेसाठी यावं. दासोपंत हे सांगण्यासाठी दासोपंतांकडे गेले. दासोपंत म्हणाले अरे 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 नाथा, थोडंसं आधी यायला हवं होतं. म्हणाले काय झालं? अहो तुम्हाला प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचं दर्शन झालं असतं. ते म्हणाले काय करावं, उशीर झाला येईपर्यंत. माझ्यासोबत सारीपाट खेळत होते भगवान दत्तात्रय. दासोपंतांनी सांगितलं आणि काय झालं कुणास ठाऊक, तुम्ही आलात तर ते गुप्त झाले. ते म्हणाले कदाचित माझं भाग्यामध्ये भगवान दत्तात्रयांचं दर्शन नसेल, कदाचित त्यांना मला दर्शन द्यायचं नसेल, माझी तितकी पात्रता नसेल. असो, तुम्ही मात्र आवर्जून या म्हणून त्यांना कीर्तनाचं आमंत्रण दिलं. नाथ पैठणला आले. पुढे जन्माष्टमीचा उत्सव आला. दासोपंत दरकोदर मुक्काम करीत पैठणला या नाथांकडे आले. नाथांचा वाडा विचारला कुठे. लोकांनी सांगावं पुढे जा, एक भला मोठा वाडा लागेल, तिथे नाथ राहतात. तिथे त्या महाद्वारापर्यंत आले आणि आल्याबरोबर पाहिलं तर भगवान प्रभू जगद्गुरु दत्तात्रय हातामध्ये ती चोपदाराची काठी आणि ते 3 शिरे 6 हात
तया माझा दंडवत साष्टांग नमस्कार घातला. दासोपंतांनी म्हणाले, प्रभू तुम्ही इथे आणि या वेशात? ते म्हणाले, हो मी या वेशात इथे. ते म्हणाले, आणि तुम्ही त्या दिवशी मग तिथे का थांबला नाहीत? ते म्हणाले, माझे मालक येत नाही, माझ्या मालकासमोर मी सारीपाट खेळू का? असं वाडवडील आणि पूर्वीचे लोक ही आख्यायिका नेहमी सांगतात. त्याच आख्यायिकेचा संदर्भ निळोबारायांनी त्यांच्या अभंगात दिलाय. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी दत्त चोपदारी करीत असे. इतका मोठा महान अधिकार शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. याच नाथांच्या जीवनामध्ये एक सुयोग असा एका तिथीचा, एका पर्वणीचा, त्या तिथीच्या वरतीच नाथांनी या गोदेच्या पात्रामध्ये जलसमाधी घेतली. फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 या दिवशी या पुण्य पर्व काळावरती नाथांनी समाधी घेतली. ही तिथी का निवडली? त्याचं कारण असं सांगितलं जातं की या षष्टीला पंचपर्वा षष्टी असं म्हणतात. जनार्दन स्वामींची जन्मतिथी, जनार्दन स्वामींना त्याच तिथीला दत्त कृपानुग्रह झाला, त्याच तिथीला जनार्दन स्वामींची देखील पुण्यतिथी आहे. त्याच तिथीला जनार्दन स्वामींची नाथांसोबत भेट झाली. त्याच तिथीला जनार्दन स्वामींनी दत्तदर्शन नाथांना घडवून आणलं. म्हणून हे जे 5 योग आहेत त्यातला हा एक 6वा योग तिथे येऊन मिळाला. आणि अशा पद्धतीनं नाथांचे हे 6 योग फाल्गुन वद्य षष्टीचे पाहायला मिळाले. आणि नाथांनी गोदेच्या पात्रामध्ये जलसमाधी घेतली. आपण कधी समाधी मंदिरात जेव्हा जातो त्या समाधी मंदिरामध्ये एक श्लोक कोरलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्या श्लोकामध्ये नाथांच्या समाधीचं अगदी पूर्ण तिथी, त्यानंतर वार, कुठला शक होता, कुठलं संवत्सर होतं याचपर्यंतचं वर्णन आहे. एवढा श्लोक सांगतो आणि प्रवचन सेवेला पूर्ण विराम देतो. त्या श्लोकामध्ये नाथांच्या समाधी कालाचं वर्णन असं आहे. शालिवाहन 15 शतशकी एकागळे 20 वर्षा नाम विकारी मास बरवा फाल्गुनवत्या प्रति षष्ठी वासर भानुया शुभदिनी निर्याण स्वच्छंदता पावे श्री गुरु एकनाथची पहा स्वानंद साम्राज्यता. दत्तात्रय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा पद्धतीनं नाथांनी फाल्गुन वद्य षष्टी शके 1521 ला जलसमाधी घेतली. आणि एक महान असा सिद्ध पुरुष, एक महान असा दत्तावतार आपण म्हणूया, नाथांचं निर्याण झालं. आणि मागे उरली ती नाथांची साऱ्या जगाला उपदेश करणारी ग्रंथ संपदा. या माघ शुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आपण दत्त सांप्रदायिक या प्रवचन मालेमध्ये यथाशक्ती, यथामती, यथावकाश शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं चरित्र श्रवण करण्याचा, चरित्र, त्या चरित्राला एक प्रकारे उजळणी देण्याचा प्रयत्न केला. या सेवेत जे योग्य बोललो असेल ती गुरुकृपा, जे चुकलो असेल ते माझ्या वाणीचे दोष माझ्या पदरात द्यायचे. आणि जाता जाता तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून भगवान जगद्गुरु दत्तात्रेयांच्या चरणी आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री गुरु स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करायची. हाती धरोनी मग मार्ग दावा तुमच्या पदांची घडो सत्य सेवा. हा दीन हो दीन तुमच्या पदाला नमितो तुम्हा अर्पुनी पुष्पमाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तात्रय जनार्दन एकनाथ श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराजेतिराज श्री गुरु स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.